भोंदू खरातनं कोट्यवधींची जमीन हडपली. शिर्डी पोलिसांनी काय कारवाई केली? भोंदू खरातसह पत्नीवर गुन्हा दाखल. काय घडलं? सावकारी करत खरातनं शेतकऱ्याला कसं फसवलं? नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात पोलिसांच्या अटकेत आहे. आता त्याचं कुटुंबही गजाआड होण्याची शक्यता आहे, कारण शेतकऱ्याची जमीन हडपल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झालाय. तर मुलगा हर्षवर्धन खरातला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. भोंदू खरात, त्याची पत्नी कल्पना खरातसह आणखी 5 जणांवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे, पोलिसांनी काय माहिती दिली आहे, पाहूया या व्हिडिओतून. नाशिकमध्ये गेली काही वर्ष ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक महिलांचं शोषण करणारा भोंदू खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. एकीकडे खरात विधीच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करायचा, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी सावकारीही करत असल्याचं आता उघड झालंय. खरातनं शिर्डीतल्या एका शेतकऱ्याची 10 कोटी रुपयांची मालमत्ता लुबाडल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी खरातसह आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात खरातची पत्नी कल्पना खरातचाही समावेश आहे. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अशोक खरात, पत्नी कल्पना अशोक खरात, किरण सोनावणे, अरविंद बातके, अशोक प्रभात तांबे या 5 जणांचा समावेश आहे. हे सगळे फसवणुकीच्या प्रकरणात संशयित आहेत. यापैकी 2घांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. खरात एसआयटीच्या अटकेत आहे, तर पत्नी कल्पना खरात आणि आणखी एकाला पोलीस अटक करणार आहेत. या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे त्याच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया. रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याची शिर्डी आणि निघोज परिसरात 10 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. कर्जाचे हप्ते थकल्यानं ते आर्थिक अडचणीत होते. त्यावेळी त्यांचा मित्र किरण सोनावणे यानं नाशिकचे कॅप्टन अशोक खरात हे व्याजानं पैसे देतात अशी माहिती त्यांना दिली. गोंदकर आणि सोनवणे या दोघांना मिळून 3 कोटी रुपयांची गरज होती. त्यासाठी ऑगस्ट 2023 मध्ये नाशिक इथं एक बैठक झाली आणि खरातनं 2% व्याजानं पैसे देण्याचं कबूल केलं. पण सुरक्षेसाठी जमिनीचं खरेदी खत आपल्या नावावर करून देण्याची अट त्यानं घातली. गोंदकर यांनी विश्वासानं 4 एकर जमीन खरातच्या नावे करून दिली. खरातनं त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. मात्र जेव्हा त्यांनी खरातकडे जमीन परत मागण्यासाठी संपर्क साधला, तेव्हा मात्र खरातनं टाळाटाळ सुरू केली. इतकंच काय, तर त्याचं ऑफिसही त्यानं बंद केलं. या सगळ्या प्रकरणात गोंदकर यांनी शिर्डी पोलिसात तक्रार दिल्यानंतर खरातसह 5 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय. आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात, त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39, त्याचप्रमाणे BNHच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे. यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे. त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे. आणि या गुन्ह्याचा जो काही सविस्तर तपास आहे तो शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला सावकारकीच्या नात्यानं दिले होते. एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे. अशा तऱ्हेचा हा गुन्हा आहे. शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा बारकाईनं तपास सुरू आहे. एकूण यामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि त्याची पत्नी आणि अन्य 3 आरोपी आहेत. दोघांना आपण अटक केलेली आहे. यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, ज्याच्या नावानं ही खरेदी घेण्यात आलेली आहे, त्यांना कोर्टाच्या परवानगीने नाशिक येथे जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमधून आपण इकडे शिर्डी येथे दाखल असणाऱ्या या जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करून त्या अनुषंगाने जे काही दस्तऐवज आहे त्याची जप्ती असेल किंवा अन्य तपास आहे तो आपण करणार आहोत. दरम्यान खरातचे कारनामे आहेत तरी किती असा प्रश्न उपस्थित होतोय. खरातच्या या प्रॉपर्टी रॅकेटचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. तर 1500 कोटींची माया जमवताना आणखी कुणाला फसवलंय का, त्याच्या या कृत्यात राजकीय मंडळींचा सहभाग आहे का, या सगळ्याचा उलगडा तपासानंतर होईल. पण यामुळे काही राजकीय मंडळी, शासनातील उच्चपदस्थ अधिकारी, बडे व्यावसायिक तसंच काही विकासकही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. पण शेतकऱ्याची लुबाडणूक केल्याप्रकरणी खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं त्याच्या अडचणी संपणार नसल्याचं दिसतंय. आता महिला लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटीचा तपास पूर्ण झाल्यानंतर खरातला शिर्डी पोलिसांकडे सोपवण्यात येईल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.